एक वेळ राजकारण सोडून देईन पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही असं माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केलंय। खासदार नवनीत राणा भाजपकडून अमरावती लोकसभेची जागा लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे। त्याला प्रत्युत्तर देताना आनंदराव अडसूळ यांनी राजकारण सोडून देईन पण राणांचा प्रचार करणार नाही असं म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची चूक सुधारली। भाषण करताना अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराज एकही निवडणूक हरले नाही असं म्हटलं। तेव्हा फडणवीसांनी आमदार राहुल कुल यांच्यामार्फत अजित पवारांना चूक लक्षात आणून दिली। यावेळी अजित पवारांनी फडणवीसांचे आभार मानले। सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत दोघांनीही भराडी आईचं दर्शन घेतलं। देवीची कृपा सत्याच्याच बाजूने असणार असं सांगत विक्रमी मतांनी निवडून येण्याचा निर्धार खासदार विनायक राऊत यांनी केला। तर एकदा का आम्ही सुरू झालो की आम्हाला कोणी थोपवू शकणार नाही असं नारायण राणे म्हणाले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। गोळीबार प्रकरणी तुरुंगात असलेले कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत। गेल्या आठवड्यापासून आमदार निधीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांनी केलंय। त्यावेळी भाजपच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो नव्हता। अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलंय। शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादानेच आपण खासदार झालो, मात्र खासदार करून तुम्हीच आपल्याला लांब लोटलं। आता 2 महिने होऊ द्या, नंतर आपण कायमचे शिर्डीत येऊ असं ते म्हणाले। त्यामुळे त्यांच्या लोकसभा उमेदवारीबाबत चर्चांना उधाण आलं। सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची पुण्यातील भोरमध्ये भेट घेतली। त्यानंतर लगेचच महाविकास आघाडीची बैठक झाली। खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची यात प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मवियाकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। मावळ लोकसभेच्या जागेवरून राजकारण सुरू झालंय। शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांना भाजपमधून उमेदवारी देण्यास अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी विरोध केलाय। मावळ लोकसभेतून बारणेंना उमेदवारी का देऊ नये हे सांगणारा अहवालच शेळकेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलाय।